आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन. लोकसुख बातमी. खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपींना अवघ्या 6 तासामध्ये गुन्हे शाखा युनिट 5 ने जेरबंद केले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 4:45 वाजताच्या सुमारास शांतीनगर वानवडी पुणे येथील सरकारमान्य ताडीच्या दुकानावर मयत इसम नामे मलंग मेहबूब कुरेशी वय 60 वर्षे राहणार शिवनेरी नगर कोंढवा खुर्द पुणे यांना आरोपी नामे आदिल शेख आकाश धांडे व पांडा या तिघांनी मिळून ताडी पिण्याच्या कारणावरून जीवेठार मारले आहे म्हणून त्याबाबत वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 178/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103-115-235 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. यातील आरोपी हे स्वतःची अटक चुकवून पोलिसांना गुंगारा देऊन पलायन करीत होते. गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या दिमतीमध्ये पथकाकडील पोलीस अंमलदार असे गुन्ह्यामधील पाहिजे आरोपींचा माग काढून शोध घेत असताना सहाय्यक पोलीस फौजदार राजस शेख व पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून गुन्ह्यामधील पाहिजे आरोपी नामे आदिल हनीफ शेख व 31 वर्षे राहणार लेन नंबर 18 मोगल हॉलजवळ शिवनेरी नगर कोंढवा खुर्द पुणे पांडुरंग नामदेव पवार वय 50 वर्षे राहणार समतानगर वसाहत साईबाबा मंदिराच्या मागे कोंढवा खुर्द पुणे यांना कोहिनूर सोसायटीच्या अलीकडे सार्वजनिक रोडवर कोंढवा खुर्द पुणे या ठिकाणावरून गुन्हा घडल्यापासून अवघ्या 6 तासाच्या आतमध्ये ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही कामी वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. यातील आरोपी नामे पांडुरंग नामदेव पवार हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गणेश इंगळे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट 5 गुन्हे शाखा पुणे अतिरिक्त कार्यभार पोलीस निरीक्षक वाहिद पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे पोलीस अंमलदार राजस शेख पृथ्वीराज पांडुळे विनोद शिवले प्रमोद टिळेकर विनोद निंभोरे उमाकांत स्वामी अकबर शेख अमित कांबळे शहाजी काळे प्रताप गायकवाड राहुल रमणेरे सुहास तांबेकर संजय कुमार दळवी महिला पोलीस अंमलदार पल्लवी मोरे स्वाती तुपे व शुभंगी माळशेकर यांच्या पथकाने केली आहे.